केवळ खासदार निवडायचा नसून पुढच्या 1000 वर्षांसाठी मजबूत भारताचा पाया रचायचा आहे. काँग्रेसनं गेल्या 70 वर्षात देशातील ओबीसी, एससी आणि एसटी समुदायाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. पण भाजप सरकारच्या काळात गेल्या 10 वर्षात गरिबांसाठी अनेक योजना मार्गी लागल्यानं त्यांचं जीवन सुखर झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी आणि राजू पारवे यांच्या प्रचारासाठी मोदींची आज रामटेकमध्ये सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. आजादी के बाद से कांग्रेस ने साजिश के तहत एससी, एसटी, ओबीसी समाज को हर प्रकार से पीछे रखा. कांग्रेस ने बाबा साहब आंबेडकर की राजनीति को खत्म किया. कांग्रेस ने बाबा साहब को भारत रत्न से वंचित रखा. जब बीजेपी के समर्थन से केंद्र में सरकार बनी तो बाबा साहब को भारत रत्न दिया गया. जब 2014 में एनडीए सरकार बनी तो एक दलित मां के बेटे भारत के राष्ट्रपति बने. जब 2019 में फिर एनडीए सरकार बनी तो एक आदिवासी मां की बेटी पहली बार देश की पहली नागरिक राष्ट्रपति बनी. एनडीए सरकार में हमने रिकॉर्ड संख्या में ओबीसी समाज से मंत्री बनाए. साथ गेल्या 10 वर्षात फक्त जेवणापूर्वी जे समोर येतं ते स्टार्टर आलं आहे. आता विकासाची पूर्ण थाळी समोर येणार आहे असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. जेव्हा तुम्ही अयोध्याला जाल तेव्हा रामलल्ला टेंटमध्ये नाही तर भव्य मंदिरात दिसेल. रामटेकच नाही तर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. इंडिया आघाडी सनातन धर्मावर टीका करतात. त्यांना समाजात तेढ निर्माण करायचा आहे. त्यांनी ओबीसी समाजाला विकासाच्या मार्गावर आणलं नाही. इंडिया आघाडीला त्यांच्या पापाची शिक्षा मिळायला हवी अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. काठी मारल्यानं पाणी दुभंगत नाही असं म्हणतात. मोदींनी काँग्रेसचा समाचार असं म्हणत घेतला. संविधान धोक्यात आल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांवर टीका करताना नरेंद्र मोदी म्हणाले की आणीबाणीच्या काळात संविधान धोक्यात आलं नव्हतं का? जेव्हा गरिबाचा मुलगा पंतप्रधान झाला संविधान आणि लोकशाही धोक्यात आली. एनडीए आघाडीला गरिबांची प्रगती आवडत नाही. माझे देशातील नागरिकांना म्हणणे आहे एकसंघ होऊन देशासाठी मतदान करा. हे इंडिया आघाडीवाले वाटले तर ते देश तोडतील. रामटेक ते स्थान आहे जिथं प्रभू रामाचे पाय पडले होते. यंदा रामनवमीला आमचे रामलल्ला झोपडीमध्ये नाही तर भव्य मंदिरात दर्शन देणार आहेत. 500 वर्षानंतर हा क्षण आला आहे. मात्र हे विसरू नका जेव्हा अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा विरोधकांनी त्यावर बहिष्कार टाकला. त्यांनी निमंत्रणही नाकारलं. महाराष्ट्रात या एनडीए आघाडीला एकही जागा जिंकू देऊ नका. मैं जब से राजनीति में आया हूं ये कोई ऐसा चुनाव नहीं गया है जिसमें उन्होंने ये घिसी पीटी कथा न सुनाई हो. अटल जी की सरकार बनी तब भी ऐसे ही गीत गा रहे थे. इसका मतलब इनकी बैंकरप्सी इतनी है कि इनके पास कोई नया आइडिया भी नहीं है. इमरजेंसी के दौरान क्या लोकतंत्र खतरे में नहीं पड़ा था? पूर्व से पश्चिम तक, उत्तर से दक्षिण तक अगर इन लोगों के परिवार का सरकार का एक प्रकार से कब्जा था, चारों तरफ वही नजर आ रहे थे. क्या उस समय लोकतंत्र खतरे में नहीं पड़ता था? एक गरीब का बेटा जैसे ही देश का प्रधानमंत्री बन गया इन्हें लोकतंत्र और संविधान खतरे में दिखाई देने लगा. ये इंडी गठबंधन वाले कभी गरीब को आगे बढ़ते हुए नहीं देख सकते. अभी हमारे शिंदे जी एक कहावत बता रहे थे.
मराठी में एक और कहावत है, काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही.